We love Bangalore, we love the culture, we love the people. I apologize. Don't feel like that. सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात। अशातच एका महिलेने ऑटो रिक्षा चालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। यावेळी ऑटो रिक्षा चालकाला या तरुणीने अतिशय क्रूरपणे चप्पलने मारहाण केली। ही घटना घडली जेव्हा पंखुरी तिच्या पतीसोबत दुचाकीवरून प्रवास करत होती। रस्त्याने जात असताना पंखुरीच्या स्कूटीला रिक्षा लागली आणि तिच्या पायावरून चाक गेलं असा दावा करत तिने रिक्षा चालक लोकेशला जाब विचारायला सुरुवात केली। वादाच्या वेळी लोकेशने घटना रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली तेव्हा तिने लोकेशवर हल्ला केला। तर हा व्हिडिओ आहे कर्नाटकचा। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता ही तरुणी रिक्षा चालकाला धमकावत आहे। बनेगा व्हिडिओ चल बना व्हिडिओ असं म्हणत या महिलेने पुढे वारंवार तिच्या चपलेने लोकेशला मारहाण केली व त्यापुढे ती कॉलवर कुणाला तरी कॉल करून ड्रायव्हर गैरवर्तन करत असल्याचं सांगताना ऐकू येत आहे। लोकेशने सांगितल्याप्रमाणे की जेव्हा ही महिला स्थानिक भाषेऐवजी हिंदीमध्ये वाद घालत होती तेव्हा त्याने रेकॉर्डिंग सुरू केलं। मात्र मूळ व्हिडिओमध्ये कुठलाच भाषेचा वाद ऐकू येत नाही। दरम्यान अटक झाल्यानंतर मात्र पंखुरी आणि तिच्या पतीला चांगलेच अद्दल घडल्याचं दिसतंय। बना रहा मारो हां ये यहाँ पे एक ऑटो वाला है, ये बदतमीजी करे से मेरा पैर कुचला, उसके बाद फिर वीडियो बना रहा है। हेलो जी जी ओके ठीक है चलो मना को मोठ्या रोडाला बरतवरा ना अकडे होता तिने आ रोडाले। या मारहाणीच्या व्हिडिओनंतर आणखीन एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये हे जोडपं ऑटो चालकाची माफी मागताना आणि त्याच्या पाया पडताना दिसतंय। मी गर्भवती आहे आणि मला दुखापत झाल्यास बाळाला त्रास होईल अशी भीती वाटल्याने माझी अशी प्रतिक्रिया समोर आली असं पंखुरीने या व्हिडिओत म्हटलंय। I also got a joke, so that is what I was thinking, that if I got a miscarriage, so what will happen? So there's no hatred for the Kannada people or the Kannada language. We love Bangalore, we love the culture, we love the people. I apologize. Since 3 years. And we apologize. 3 साल से रह रहे हैं, हम लोग को बहुत पसंद आता है। हम लोग अपने होम टाउन जाना नहीं पसंद करते So क्योंकि there हम is लोग को nothing वहाँ पे wrong. हम लोग को नहीं अच्छा लगता। So whatever has happened, हम लोग यहीं we रहते apologize. We respect every auto driver, cab driver or BMTC driver. She is like brother. You don't feel like that. हमारे यहाँ No. You come. She is like your brother and your sister. You don't feel like that. तर बिहारची रहिवासी पंखुरीने आपल्याला कन्नड लोकांबद्दल कोणताही द्वेष नाही असं सुद्धा ठळक करून सांगितलं। या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा।